नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील. शेतकरी बांधव, कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बसला बेल म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, काय संपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट आपण घेणारच आहोत. कांद्याची घसरगुंडी कायम झालेली आहे. कांद्याच्या भावात वाढ होऊ शकते जर केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क काढलं, कायमचं काढून टाकलं तर नक्कीच कांद्याच्या भावात थोडीफार का होईना सुधारणा होईल. आणि एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि एकंदरीत नानासाहेब पाटील माजी संचालक नाफेड यांचं काय म्हणणं आहे, 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. सर्वात अगोदर बघू शकता, कांदा निर्याती प्रोत्साहनाची गरज. काय महत्त्वाचे मुद्दे? उत्पादकाला रास्त भाव मिळण्यासाठी बाजार समितीतील बाजारभाव क्विंटलला 1500च्या आत असतील तर निर्यातीला प्रोत्साहन अनुदान द्यावे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, बाजार समितीतील भाव 1000 पेक्षा कमी असतील तर निर्यात प्रोत्साहन अनुदान 15%, 1000 ते 1500च्या दरम्यान भाव असतील तर निर्यात प्रोत्साहन अनुदान 10% असावे. कांदा आयातीवर पूर्णपणे बंदी असावी. कांदा आयातीला पूर्णपणे बंदी असावी. तुम्ही कांदा आयात करा, परंतु कधी करा? जर किरकोळ बाजारात भाव 75 रुपये किलोपेक्षा जास्त वाढले तर आयातीला विचार व्हावा, असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं व नाफेडचे पाटील नानासाहेब पाटील माजी संचालक नाफेड यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. ती आता चौथा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघता, ती आयात करताना बाजार समितीतील बाजारभाव एकदम कोसळून त्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार याची दक्षता घेतली जावी. त्या प्रमाणातच आयात केली जावी, असं या ठिकाणी बघितलं नानासाहेब पाटील माजी संचालक नाफेड यांचं म्हणणं आहे. तुमचं काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, सांगा. तर व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतोय. महाराष्ट्र जे धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा.